गिरीश महाजन आणि खडसेंच्या कुटुंबातील वाद थांबण्याची काही चिन्ह दिसत नाहीयेत आणि गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे पुन्हा भाजपात येणार या चर्चांना उधाण आलंय। त्यावरती बोलताना गिरीश महाजनांनी खोचक टोला लगावला। कार्यकर्ते जरी इच्छा व्यक्त करतायत तर त्यांनी वरिष्ठांची परवानगी घ्यावी आणि भाजपात यावं असा खोचक सल्ला महाजनांनी दिला। तर रक्षा खडसेंच्या उमेदवारीवरून सुद्धा त्यांनी सूचक विधान केलं। खासदार होत्या त्यांनी उमेदवारीचा दावा केला तर त्यात वाईट काय केला पाहिजे, त्याच्यामध्ये काय चुकीचं काय त्याच्यामध्ये त्यांनी दावा केला पाहिजे ना। त्यांनी तिकीट मागितलेलं आहे, त्या स्पर्धेमध्ये आहेतच, त्याच्यामध्ये काही दुमत नाही काय त्याच्यामध्ये। त्यांनी ज्यावेळेला घोषणा केली होती त्यावेळेला तब्येत अधिक त्यांची खराब होती, आता ते मला चांगली दिसते। मग त्यावेळेला त्यांना कळलं नाही का आता तब्येतीचं कारण सांगतायत, तर मला वाटतं त्यांनी उभं राहावं, त्यांनी सुद्धा उभं राहावं। मला असं वाटतं त्यांनी एकदा आजमावं की बा पक्ष सोडल्यावर आपण आता कुठे निवडून येतो म्हणून। कारण विधानसभेमध्ये त्यांनी बघितलेलं आहे त्यांची काय परिस्थिती झाली, दूध डेअरीमध्ये बघितलं, जिल्हा बँकेमध्ये त्यांनी आता बघितलं की कसं तिथे लगेच परिस्थिती बदललेली आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्यामुळे पक्ष असं ज्या लोकांना वाटतं त्यांचे गैरसमज होते ते आता मला वाटतं दूर झाले असतील।